नमस्कार मित्रांनो, वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी निघालो होतो खडकवासला डॅमवरती. निघाल्यावरती काढला मोबाईल, थोडंसं शूट केल्यावरती निघालो खडकवासला डॅमवरती. खडकवासला डॅमवरती पोहोचल्यावरती काय ती गर्दी, डेंजर फुल गर्दी भाई, फुल बॉडी गार्डन, माणसं, काय 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 सांगायलाच नको. आपल्या गावाकडं आपण तळ्याच्याकडं कधी बघायला जात नसेल, नुसते लोक खायला आणि बेला इथले स्टॉलवाले तेवढं डेंजर येतं, एवढा डेंजर. मकाच्या कणसाचा वास सोडतात, वडापावचा वास, चहाचा, याचा त्याचा वास. माणूस किती काही म्हणलं तरी घेतच खायला. त्यानंतर गेलो पुढे गेल्यावरती थोडासा सीनचा व्हिडिओ काढला. त्यानंतर लगेच थोडासा जागा चेंज केली, पुढे गेलो असा सीनचा व्हिडिओ. काय नात खुळा सीन दिसत होता, मन तृप्त होतं हे बघून. त्यानंतर सूर्यास्त व्हायला गेला होता, अजूनच भारी. त्यानंतर थोडं पुढं गेलो, खायला घेतल्यावर तिथं असे बारीक थोडे चाळे सुचले मला. इकडून तिकडून गॅसत हात घालायचे हे ते. त्यानंतर मकाचं कणीस वगैरे घेतलं, इथे जागा भेटली खायला. मकाचं कणीस आणि ट्विस्टी खाल्ली. त्यानंतर थोडं पुढं गेलो. पुढं गेल्यावरती 1-2 फोटो क्लिक मारून घेतले आणि परत रिटर्न वापस निघताना थोडासा परत शूटिंग केली व्ह्यूची. त्यानंतर परत एका पुढं स्पॉटला येऊन बसल्यावरती ते रील्स पाहिली होती, त्यानुसार एक बुटांपासून एक असा वरती कॅमेरा घेऊन एक शूट केल्यावरती परत रिटर्न सीन भारी झाला होता. सूर्य खाली गेल्यावरती भारी दिसत होतं, त्याच्यामुळे लगेच वापस कॅप्चर करून घेतली मोमेंट आणि हा नजारा. तर नक्की तुम्ही पण सगळे एकदा खडकवासला डॅमला जावा, आवर्जून जावा, कारण की इथलं हवा वगैरे बाई खरंच एक नंबर. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा.